अत्यंत महत्त्वाची चर्चा आहे. समाज प्रबोधन करत असताना अनेकांची मतं घेतली जातात, ती मतं तपासली जातात, त्या मतांवर एकमत घेतलं जातं. नंतर मग समाजाची दिशा कशी असेल, तर समाज कसा राहिला पाहिजे, या प्रकारचं नियंत्रण केलं जातं आणि हे नियंत्रण करण्याचं काम राज्याचं आधी होतं, आता सरकारचं आहे. ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल. समाजात होणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यावर लक्ष ठेवायचं, लोकांची मतं घ्यायची आणि योग्य निर्णय घ्यायचा. मधु चव्हाण रुलिंग पार्टीचे प्रवक्ते या चर्चेत सहभागी होत आहेत. मी अतुल लोंढेकडे यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न म्हणजे ब्रेकपूर्वी म्हटलं होतं की त्यांच्याकडे जाईल, पण मी अतुल लोंढे तुमच्याकडे नंतर येतो. असावरी बापट यांच्याकडे मी जातो. याचं कारण असं आहे, सतीश कोचरेकर यांनी म्हटलं की जे आव्हाडांनी म्हटलं आहे, नाही अतुलजी थांबा, जितेंद्र आव्हाडांनी जे म्हटलं आहे ते बरोबर नाही आहे, तसं काय मनुस्मृतीमध्ये नाही आहे. असावरीजी मला हे सांगा की काय आहे, म्हणजे आव्हाड जे म्हणतात ते योग्य आहे की अयोग्य आहे, सत्य की असत्य आहे? मी खोटं नाही हा शब्द वापरत, कारण संसदीय याच्यामध्ये सत्य आणि असत्य एवढंच वापरलं जातं. काय नेमकं आहे? मी माझा स्वतःचा अनुभव आधी सांगते की जेव्हा मी संस्कृतच्या अभ्यासाकडे वळले आणि माझ्या PhDच्या निमित्ताने मला मनुस्मृती वाचायची, पण इतकं ऐकलेलं होतं आणि अर्थात ते निंद्यच होतं. त्यामुळे ती मनुस्मृती हातात घ्यायची आणि मी बाजूला ठेवत होते. ती वाचायची सुरुवात करायची इच्छा मला होत नव्हती. शेवटी एक वेळ अशी आली की आता आपण वाचलंच पाहिजे आणि म्हणून मग मी मनुस्मृती वाचायला लागले. आक्षेपार्ह गोष्टी निश्चित आहेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन तो आक्षेपार्ह भाग बाजूला आपण काढला तर त्याच्यात कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत. राजकारण कसं करावं, राजा कसा असावा, त्याची राजनीती कशी असावी, त्याचं आचरण कसं असावं. एक साधं उदाहरण सांगते की शत्रूशी आपण कसं वागावं, शरण आलेल्याशी कसं वागावं, ह्याचे जे नियम तिथे दिलेले आहेत. मग ठीक आहे, म्हणजे अयोग्य आहे ते बाजूला करून पुस्तक विक्रीस ठेवलं पाहिजे असं मत आहे की संपूर्ण पुस्तक ठेवलं? कसं आहे, अयोग्य आहे ते पण कळू देत ना लोकांना की हे अयोग्य होतं, पण तो काळ होता, त्या काळात हे मांडलं गेलं होतं असा विचार करून सोडून देता येईल. म्हणताय की त्यावेळच्या काळात जे काही मानसिकता लोकांची होती, राजाची होती किंवा प्रशासनाची होती, सगळ्यांची होती, ते सगळं त्याच्यामध्ये आलंय. आत्ताचा काळ म्हणजे या देशात संविधान आल्यानंतरचा काळ हा वेगळा आहे. बरोबर आहे. तर ते पुस्तक वाचून काय प्रबोधन होणार आहे की काय होणार आहे, किंवा त्या पुस्तकं वाचून उपयोग काय त्याचा? प्रबोधन म्हणजे निंद्य गोष्टींच्या बाबतीत आपण कधीच ते स्वीकारणार नाही आहोत, कारण ते ऑलरेडी मागे पडलेले आहेत, त्या नष्ट झालेल्या आहेत. त्याच्यामुळे पुन्हा नव्याने त्या गोष्टी येतील अस्तित्वात असं शक्यता पूर्णपणे नाही. तुम्ही जे म्हणताय की असं काही नाहीये, पण बापट यांनी अभ्यास केलेला आहे, ते विश्व अध्ययन केंद्राचे संशोधन प्रमुख आहेत. म्हणजे काहीतरी आहे, काही चांगलंही आहे आणि काही वाईटही आहे. महिलांच्या बाबतीत अत्यंत वाईट आहे असं ते म्हणतात. अतुल लोंढे, मला हे सांगा की दोन मुद्दे आहेत. सतीश कोचरेकर जे म्हणतात की वाचू द्या लोकांना, किंवा मधु चव्हाण म्हणतात की वाचू द्या लोकांना, अशा प्रकारचं साहित्य. काय नेमकी भूमिका आहे? तुम्ही विरोध करून काय दर्शवताय? असं आहे की बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या संस्कारातून येतात, बऱ्याच गोष्टी चर्चेतून येतात आणि बऱ्याच गोष्टी आपल्या रेफरन्सेसमधून सुद्धा येतात. आता कोचरेकरजी बोलले होते, त्यांनी सांगितलं की वाचल्याशिवाय बोलू नये. असं होत नाही कोचरेकर साहेब, आपल्याला कुठून ना कुठून ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत असतात. आता तुम्ही सुद्धा चुकलात की फक्त ते एकच ते आपल्या कायद्याचं पुस्तक नाही आहे, ते त्यातल्या काही गोष्टी घेतल्या पण नाही आपल्या. या दोन ग्रंथांमधनं हे दोन ग्रंथ अतिशय न्यूट्रल ग्रंथ, तटस्थ ग्रंथ आणि आधुनिकतेला अजूनही घेऊन चालतील अशा ग्रंथामधून आपला पर्सनल लॉ जो आहे तो कायदा तयार झालेला आहे. त्यामुळे मनुस्मृतीच्या संदर्भामध्ये जर आपल्याला बोलायचं झालं असेल तर 1927 साली ते बाबासाहेब जे विद्वान होते, ज्यांना अर्थशास्त्र कळत होतं, त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी लिहिला, ज्यांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट लिहिलं, असे व्यक्ती जर 1927 साली जर त्या मनुस्मृतीचं दहन करत असतील, मनुस्मृती जाळत असतील, 1949 साली जेव्हा त्यांनी घटना स्वीकारली, आपण त्याच्या 25 नोव्हेंबरला त्यांनी एक भाषण केलं होतं, अतिशय सुंदर घटना लिहिली, समानतेच्या स्तरावर लिहिली, एकतेच्या बाबतीत बोलले, स्वातंत्र्याच्या बाबतीत बोलले, पण त्यांनी 3 धोके सांगितलेले होते की या देशाने सांसदीय पद्धत जी आहे त्या आणि पूर्वापारपासून होती, बौद्ध भिक्खू संघांमध्ये होती. आणि तुम्हाला मी हे पण सांगतो की वेदकालीन जी व्यवस्था होती, सामाजिक आणि राजकीय व्यवस्था, ज्याच्यामध्ये सभा समिती आणि गण होतं, त्याच्यामध्ये सुद्धा स्त्रियांची समानता होती आणि ती पद्धती आपण सोडली, कुठेतरी आपण चुकीच्या पद्धती स्वीकारल्या, म्हणून आपण गुलाम झालो. या पद्धती पुन्हा स्वीकारायच्या की नाही हे आपल्याला ठरवावे लागेल आणि त्यांना आपल्याला स्वीकारावं लागणार नाही, त्यांना आपल्याला ठुकरावं लागेल. हा 3 प्रश्न जे उपस्थित केले त्यातला एक प्रश्न होता. प्रश्न शेवटी असा आहे की आपण लोकांपर्यंत जनजागृती केली पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे. आव्हाडांचं म्हणणं हेच होतं. मी जेव्हा खाजगीत त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं की मी एका स्त्रीच्या उदरातून जन्म घेतला, ज्या म्हणून ही मनुस्मृती लिहिली त्यांनी सुद्धा एका स्त्रीच्या उदरातून जन्म घेतला. मग आपल्याला सांगायला आता गोष्टी नाही आहेत का लोकांकडे? ABVPच्या मधून बाहेर निघालेले जे 3 विद्यार्थी आहे त्यांनी त्या मनुस्मृतीचा काही भाग जो आहे तो विद्यापीठामध्ये जाळला,
तो विद्यापीठामध्ये जाळल्यानंतर ही सगळी जी कॉन्ट्रावर्सी आहे ही सगळी सुरू झाली. मराठीमध्ये मनुस्मृतीचा जो अनुवाद आहे तो आणला जातो. मग का चाणक्याचा अर्थशास्त्राचा तुम्ही अनुवाद का आणत नाही? चाणक्याचं अर्थशास्त्र अतिशय तार्किक पद्धतीने लिहिलेलं आहे. चाणक्याचा त्याच्यामध्ये अर्थ- सुद्धा म्हणजे आज आपण कौटिल्य, चाणक्य- ऐका कौटिल्य, ऐका, चाणक्य आणि ऐका. विष्णुगुप्त ही तिन्ही अर्थशास्त्राचे नावं एका लिहिलं- व्यक्तीची ऐका ताई. आहेत आणि त्याचं मराठी उत्तम भाषांतर एकाच उपलब्ध व्यक्तीचे आहे. ऐका ना, ऐका ताई, ऐका तर मला काय म्हणायचं आहे की आज मला माहिती आहे, मी वाचलंय ते अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्राचं पुस्तक मूळ पुस्तक उपलब्ध नाही आहे ताई. हेही तुमच्या माहिती करता सांगतो मी. अर्थशास्त्राचे जे आहे ते रेफरन्सेस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आलेले आहे आणि त्याचं कंपायलेशन झालेलं आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे श्रुती आणि स्मृती ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागेल. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपण 125वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साजरी करतो. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्यांनी या सगळ्या समाजाचे गुणदोष लक्षात घेऊन गुणांचा सगळा समुच्चय करून एक अतिशय चांगलं डॉक्युमेंट जे आहे भारतीय राज्यघटनेचं ते आपल्या हातात दिलेलं आहे. प्रश्न हा उपस्थित होतो आपल्या समोर की आपण कशा पद्धतीनं समाजासमोर कोणते आदर्श मांडणार आहोत. या समाजातल्या नवीन पिढीला विशेषतः जी आता गॅजेट्सवर आहे, जी व्हॉट्सअपवर आहे, ज्याच्यामध्ये अनेक पद्धतीची चुकीची माहिती जी आहे ती मोठ्या प्रमाणावर 2 मिनिटात प्रसारित होत असते, अशा पिढीला आपण कोणत्या पद्धतीनं पुढे घेऊन जाणार आहोत असं आहे. आता मनुस्मृती जेव्हा आंबेडकरांनी जाळली किंवा आता आव्हाडांनी अतिशय प्रखर प्रतिक्रिया दिली, ती प्रतिक्रिया ती एक रिॲक्शन आहे. थांबा, मधुजी, मग थांबा. आंबेडकर इतके समजदार, इतके चांगले होते, ऐका इतके चांगले होते ते, त्याच्यानंतर त्यांनी मनुस्मृती जाळली म्हणजे ते हिंसाचाराला सपोर्ट करत होते का? असं नाही. ती एक प्रतिक्रिया व्यक्त करण्याची त्यांची ती भावना होती. तर ती आपण समजून घेतली पाहिजे आणि आपल्याला ठरवायला पाहिजे. ते सगळेजण एका विचाराचे आहे की आपल्याला चांगल्या ठीक गोष्टी आहे, समाजात ठीक आहे. द्यायच्या मधु आहेत. चव्हाण बोला. मग चांगल्या द्यायच्या मधु आहेत, चव्हाण आपल्याला बोला. इथून मला मी करायचं. प्रश्न नंतर विचारतो, तुम्हाला जे बोलायचं ते बोला. आता लोंढे आता ज्या अवीज भावावर बोलले त्यातल्या काही प्रश्नांची मी सहमत आहे, पण लोंढे साहेब आपली घटना ही काही जगामध्ये अविभावात बोललो नाही, सर्वश्रेष्ठ आहे मधुजी. म्हणून आपण मला बोलू देत ना. मी आता तुम्ही बोलताना मी एक शब्द बोललोय काय? तुम्ही एक चांगले चर्चेमध्ये सहभागी होणारे अतिशय कशाला सभ्यग्रस्त अविभाव करता असं माझं लोकांचा? मत आहे. ते माझं मत कायम राहू दे. ते माझं मत कायम राहू दे ना. चला ठीक आहे, मधुजी मुद्दा बोला. असा आहे चव्हाणसाहेब, आविर्भाव काढला तुम्ही म्हणून बोललो नाही, मी मुद्दा असा आहे मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेली घटना ही जगात सर्वश्रेष्ठ ही सिद्ध झालंय अनेक सत्तांतर झाल्यानंतर सुद्धा. परंतु त्याच घटनेच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आधारावर या देशाचे तुकडे तुकडे करणाऱ्यांचं सुद्धा समर्थन आणि त्याला तो बोलण्याचा अधिकार आहे असं सुद्धा बोलणारे, घटनेचा गैरफायदा करणारे निघालेत. मूळ मुद्दा असा आहे लोंढेजी की मनुस्मृती आता कालबाह्य झालेली आहे. आता ज्या ताई म्हणाल्या त्या बरोबर आहेत. म्हणजे जर आपल्याला बोलायचं झालं की अनेक चांगल्या गोष्टी आता मुस्लिमच्या शरीयतमध्ये किंवा बायबलमध्ये किंवा पारशियन धर्मग्रंथ अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्यात जो म्या जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाणं. लोक ताई बरोबर म्हणाले, कालबाह्य गोष्टी कुणी घेणार नाही. स्त्रियांना उपभोगाचं साधन मानलं जातं मनुस्मृतीमुळे. आता 4-4 वर्षाच्या मुलींवर बलात्कार करून अत्याचार केला जातो. ही कुठली मनुस्मृती त्यांनी वाचलेली असते? ही मानवी मनाची विकृती आहे. त्या ठिकाणी या देशात जातीभेद नाही, माणसाने मधुजी, निर्माण नाही, केले. मधुजी, आता खूप कुठल्या साधं- ऐकून घ्या, माझं ऐकून घ्या, हां. माझं ऐकून घ्या प्लीज. आणि म्हणून आता मी लोंढे साहेब, आपल्याला किंवा लोंढेंचं मी नाव घेत नाही. तलाक 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 हे शर्यतमध्ये लिहिलेलं आहे. जाणणार का शर्यत? किंवा कुटुंब नियोजनाला विरोध करा हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. जाणणार का? तर नाही जाणणार. जाळायचं नाही आपण ते. त्याच्यातलं जे वाईट आहे, आता जसं रुबिया पटेल नावाच्या एक त्या ठिकाणी मुस्लिम सुधारक महिला आहेत, त्या लोकसत्तेमध्ये वगैरे वर्तमान अग्रलेख लिहून आपलं मत व्यक्त करतात. समाजाची सुधारणा जाळून नाही करतात. तर आपलं मन जेव्हा जळत असतं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून आपण केलं पाहिजे. महात्मा फुले वगैरे ज्यांचं आपण नाव घेतो त्यांनी लोकांनी मारलं नाही, दगड झेलले, छेल झेलले आणि स्त्री शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. नाही, आणि आता म्हणून मधुजी ऐका. मनुस्मृतीचा आपणच अवलंबर करतोय. नाही, मधुजी आणि ऐका. मला असं नाही, वाटतं ठीक आहे, ठीक की- आहे. अभिव्यक्ती बोला. स्वातंत्र्य तुम्हाला पाहिजे, म्हणजे या निमित्ताने तिची विक्री झाली पाहिजे, लोकांनी वाचलं पाहिजे. त्यांना नाही का अभिव्यक्ती स्वातंत्र्य? मनुस्मृतीवाल्या ना, हा ठीक आहे, त्यांनाच फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठीक आहे. आहे, त्या मुद्द्यावर येतो मी. चला, त्या मुद्द्यावर येतो. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की भारत तेरे तुकडे होंगे असं म्हणणाऱ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि मनुस्मृती विक्री करणाऱ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, असं तुमचं म्हणणं आहे? हो, त्यांचं समर्थन करणार की त्यांना अधिकार आहे बोलण्याचा. ऐकून घ्या, एकच वाक्य बोलतो. या देशामध्ये रक्तपात करणारा, देशाच्या ठीक आहे ना, पार्लमेंटवर हल्ला मी करणारा, तुम्हाला साधं देशाच्या सर्व ऐकून घ्या सर्व कायदे पाळून ज्यांना फाशी दिलं त्यांना त्यांचं पुण्यस्मरण करण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य या चला देशामध्ये ठीक आहे, हेच ठीक तुला- आहे. तोच आणि मुद्दा कुठे तुम्ही मूर्खाने- पुन्हा बोलताय, पण हे मला काय? खूप पाहुणे आहे तिथे. मी मनुस्मृतीचं ऐका, समर्थन मधुजी. करत नाही.
मधुजी, मी थोडंसं प्रबोधनकार ठाकरे यांचं साहित्य वाचलेलं आहे. अतुलजी, येतो मी तुमच्याकडे. मला फक्त मधुजींना प्रश्न विचारायचा आहे की प्रबोधनकार ठाकरेंचं साहित्य मी वाचले, त्याच्यामध्ये त्या वाचता वाचता मला एक वाक्य त्यांचं आठवलं किंवा माझ्या लक्षात येते की समजा विष्टेमध्ये काही खाण्याची वस्तू असेल, शेंगदाणा असेल, चणा असेल, फुटाणा असेल, तर ते फुटाणे आपण खातो का, असं त्यांनी एका ठिकाणी म्हणून ठेवलं आहे. तो रेफरन्स आहे. जर मनुस्मृतीमध्ये अगदी त्यांच्या जर वाक्याशी मी सहमत आहे, बरोबर आहे वाक्य त्यांचं. हां, म्हणजे याचा अर्थ तर आपण ती काही विष्टा खात नाही ना, किंवा विष्टा निवडून ते काही खाण्याची वस्तू घेत नाही ना, असं त्यांचं मत आहे. प्रबोधनकार ठाकरे काय होते हे मी सांगायची गरज नाही संपूर्ण महाराष्ट्रात. पद्धतीने सांगेन. थांबा. मी दुसऱ्या पद्धतीने नाही, बोलेन. नाही, थांबा. दाण्यामध्ये गोटा असतो, तो काढला नाही, जातो थांबा. ना, नाही, दाणे थांबा. वापरले मी येतो. जातात. ठीक आहे. ती विष्ठा नाही. आधी लक्षात घ्या की अशा प्रकारचं दोन हे ग्रंथ उदाहरणं हा काही वेगळी विष्ठेचा देता भाग येऊ नाही. नाही, मी मनुस्मृती आणि त्याच्याशी कम्पेअर करत ही नाही. तुलना झाली. त्यामुळे अशा प्रबोधनकारांनी ज्याबद्दल म्हटलं असेल त्याबद्दल मला माहित नाही. नाही. पण मनुस्मृती मग किंवा तुम्ही असे प्रबोधनकार धर्मग्रंथ ठाकरे विष्ठा वाचून नाही. घ्या, कोचरेकरजी. तांदळातले खडे ठीक. आपण बाजूला काढून टाकतो ठीक आणि आहे, ठीक तांदूळ आहे. मी येतो तुमच्याकडे. मी मधुजी, तर प्रबोधनकार ठाकरे यांचा इतिहास किंवा त्यांनी जे काही लिखाण केलं आहे हे ते स्वतः ब्राह्मण समाजातून होते. म्हणजे ब्राह्मणवाद आणि नंतरचा जो समाज आहे असं ते सगळे गणित आहे या देशाचं संपूर्ण स्ट्रक्चरच असं आहे. मनुस्मृती जी होती त्या काळातली राजांनी किंवा क्षत्रियांनी निर्माण केलेली त्यावेळच्या मानसिकतेतून आलेली ही स्मृती आहे. तर असं म्हणजे काही टाळलं पाहिजे म्हणून जर 1960 नंतर किंवा 48 नंतर या देशामध्ये मनुस्मृतीला काही वजन दिलं जात नसेल तर ते कायम ठेवण्याची काय आवश्यकता आहे? काय म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांनी म्हटलं ते योग्य आहे की अयोग्य आहे? प्रबोधनकार ठाकरेंसारख्या एका महान व्यक्तीने म्हटलेलं वेगळं आहे. तर त्याने आता लोंढेने एक उदाहरण दिलं की बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. एक बाबासाहेबांचा उद्वेग हा वेगळा उद्वेग आहे, त्यांचा द्वेषातून निर्माण झाला नाही. तर ज्याच्यामुळे माझ्या समाजाला किंवा एका समाजाच्या घटकाला जनावरापेक्षाही वाईट वागणूक दिली जाते आणि त्याच्यातून त्या प्रेरणेतून जर मनुस्मृतीतून प्रेरणा घेऊन मिळत असेल तर ती जाळा. एखाद्याच्या द्वेषापोटी नाही तर त्यांच्या मनामध्ये एक करुणा निर्माण झाली होती, एक संताप निर्माण झाला होती. काय चाललंय म्हणजे कुत्र्याला जवळ घेणार पण दलित माणसाची सावली चालणार नाही. आणि या देशामध्ये नुकसान झालं ते आम्हीच आमच्या समाजाचं नुकसान केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की आपण त्या ठिकाणी हंसाक्षीर न्यायाने वागलं पाहिजे. हंस जसं दूध आणि पाणी एकत्र केल्यानंतर त्यातलं फक्त जातिवंत हंस दूध प्राशन करतो, पाणी ठेवतो. आपण जातिवंत विचारवंत असू, शिकलेलं असू तर त्या मनुस्मृतीतल्या चांगल्या गोष्टी घेऊ. आणि मनुस्मृती कालबाह्य झाले विलासजी. चला ठीक आहे, ठीक आहे. तुमचं मत नाही, मी प्रश्न विचारला, तुमचं मत तुम्ही व्यक्त केलं. मी प्रवीण गायकवाड यांच्याकडे येतो. प्रवीणजी, मुळातच हा जो वाद आहे म्हणजे मनुस्मृतीला विरोध करणं आणि मनुस्मृतीची त्याचा अनुवाद करणं, ते परत प्रचारासाठी वापरणं, याच्यामध्ये काहीतरी प्रत्येक मानसिकतेची एक स्ट्रॅटेजी आहे. आणि ही स्ट्रॅटेजी त्या त्या काळातल्या त्या ज्याचं वर्चस्व असतं ते वर्चस्व टिकवण्यासाठी ही वापरली जाणारी स्ट्रॅटेजी आहे. काय वाटतं की मनुस्मृतीचा विषय पुन्हा चर्चेत आणणं आणि ते विक्रीसाठी आणणं, त्याचं मोठ्या प्रमाणावर स्टॉलमध्ये उभं करणं, ही एक वेगळी आणखी मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे? नाही, मूळ काय आहे माहिती का की आपण जे प्रबोधनकार ठाकरेंचं उदाहरण दिलं ते एकदम बरोबर आहे. मी काय सांगितलं की मनुस्मृती लोकांना वाचू द्या, कारण त्यांना आपली शोषण व्यवस्था कशी निर्माण झाली, आपल्यावर अन्याय कसा झाला हे कळलं पाहिजे. बाबासाहेबांनी निषेध म्हणून मनुस्मृती जाळली हेही खरंय, परंतु आजच्या काळामध्ये मनुस्मृतीचे स्त्रियांविषयीची भूमिका, अस्पृश्यांविषयीची भूमिका आता कोणी घेणार आहे का? मनुस्मृतीच्या ग्रंथाचं समर्थन कोण करणार आहे का? कारण डॉक्टर आ साळुंके काय म्हणतात, मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती, ती संस्कृती स्वीकारणार आहे का? कारण मनुस्मृतीमध्ये जे लिहिलेलं आहे ते आजच्या काळामध्ये, आजच्या स्वतंत्र भारतामध्ये राज्यघटनेच्या कायद्यामध्ये आपण त्याचं समर्थन करणार आहे का? हा मूळ वादाचा विषय. पुस्तक वाचलं न वाचलं यांनी काय फारसा फरक पडणार नाहीये. शोषण व्यवस्था होती, अस्पृश्यता होती, स्त्रियांना अधिकार नाकारले, परंतु हे का झालं, कुणामुळे झालं, कुणी हे सगळं केलं होतं हे सुद्धा समजलं पाहिजे. परंतु आजच्या काळामध्ये ते जे महत्वाचं आहे की बोलण्याचं, लिहिण्याचं आणि वाचण्याचं सगळं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आजची पिढी जाणकार झालेली आहे आणि या जाणकार पिढीला आपल्या शोषणाची कारणं समजली पाहिजे अशी माझी भूमिका आहे. आता सध्या ते लाईन येते की मनुस्मृती वाचण्याचे अधिकार द्यावे, त्याच्या मागची भूमिका माझी स्पष्ट करतोय आणि परत हेच सांगतोय की मनुस्मृतीच्या समर्थकांची भूमिका समजली पाहिजे.
मनस्मृतीचं समर्थन करणं वेगळं आणि मनस्मृती वाचणं वेगळं, या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. करेक्ट. चला ठीक एक आहे. स्त्री ह्या नात्याने मला मध्ये बोलावं असं वाटतंय हां. की स्त्रियांच्या बाबतीत काही आक्षेपार्ह शब्द आलेले आहेत. त्याच वेळेला स्त्रियांना काही स्वातंत्र्यही दिलेली आहेत. म्हणूनही 5 परिस्थितीमध्ये स्त्रीला घटस्फोटाचा अधिकार आणि पुनर्विवाहाचा अधिकार दिलेला आहे. तो असं म्हणतो की नष्टे, मृते, क्लीबे, प्रव्रजिते, पतिते, म्हणजे ज्या स्त्रीचा नवरा नष्ट झालाय म्हणजे नाहीसा झालाय, परागंदा झालाय, मेलेला आहे, प्रव्रजित झालाय, संन्यास घेतलेला आहे, तो क्लीब आहे किंवा पतित झालेला आहे. पतित ह्याचा अर्थ गुणांनी पतित झालाय, काही चुकीच्या गोष्टींनी गोष्टींचं तो आचरण करतोय. या सगळ्या परिस्थितीत स्त्रीला घटस्फोटाचा अधिकार सुद्धा तोच बनू देतो. त्यामुळे त्यांनी प्रत्येक वेळेला स्त्रियांना वाईट ठरवलंय किंवा त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह गोष्टी म्हटलेल्या आहेत म्हणजे असं तुम्ही नाहीये. महिला असून हे बाजारात आलं पाहिजे असं तुमचं मत आहे. प्रश्न अभ्यासाचा आणि आहे. जे महिलांविषयी वाईट म्हटलं ते ठेवून प्रश्न की ते वगळून आलं अभ्यासाचा पाहिजे. आहे. मी काय म्हणते की ज्या वेळेला ही मनुस्मृती लिहिली गेली त्यावेळेला नाही, पण बाकीच्या जर- जगात काय नाही, परिस्थिती नाही, होती? नाही, जर मधु चव्हाण म्हणत असेल की कालबाह्य हे झालेलं आहे, तर कालबाह्य ज्या गोष्टी आत्ताच्या याच्यामध्ये जर योग्य प्रकारे पुढे जाऊ शकत नाही तर अशावर बंदी का आणू नये? मी तेच म्हटलं ना की ज्या कालबाह्य गोष्टी आहेत त्या कोणी नव्याने स्वीकारणार नाहीच आहे. पण मुळात मी जसं म्हटलं की राजनीतीमधले जे नियम दिलेले आहेत ते कालबाह्य नाही आहेत. ते आज सुद्धा आपण आचरणात आणू शकतो. राजाचं आचरण कसं असावं, त्यांनी प्रजेचं रक्षण कसं करावं, अत्यंत सुंदर माहिती त्यात दिलेली आहे. मग त्याचा अभ्यास का करू नये? आणि ते करत असताना हे संपूर्ण पुस्तक आहे. नाही, आता राजा म्हणजे एक असा मुद्दा आहे की आता काय राजेशाही नाही आहे, आता ही लोकशाही आहे. राजा याचा अर्थ जो राज्य करतो तो असं आपण आता घेऊया. त्यामुळे तुम्ही आता ती लोकशाही आणि राजेशाही मी जेवढं काही मनुस्मृती वाचली असेल किंवा मी थोडासा अभ्यास केला असेल त्यावेळची एक राजा, सरंजामशाही आणि हे सगळं जे वर्चस्व होतं त्या मानसिकतेतून हे सगळं आलं होतं. त्यामुळे तो लोकशाही आणि ती मनुस्मृती याच्यात काही मला साम्य आढळत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे, कोचरेकरजी. हां, कोचरेकरजी. सांगायचं होतं की मनुस्मृतीचं जे काही आता समर्थन करणाऱ्यांची मानसिकता विचारतायत, मला विरोध करणाऱ्यांची मानसिकता पण जाणून घ्यायची आहे. आज आता पुरुषोत्तम खेडेकरांचं उदाहरण देतो. शिवरायांची बदनामीचे केंद्र या पुस्तकामध्ये ब्राह्मणांच्या स्त्रिया शूद्रांकडे जायच्या अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. न्यायालयामध्ये त्याची माफी मागायला लागलेली होती. त्यावेळेला ह्या संदर्भातलं ह्याचं निषेध कोण करणार आहे? म्हणजे काय की ते काय मनुस्मृतीमध्ये लिहिलं आणि आम्ही फार अगदी धुतल्या तांदळासारख्या अशातला भाग नाहीये. जातीयवाद पेरण्यासाठी जो प्रयत्न केला जातोय ना त्याचा इथे निषेध व्हायला हवा, तिथे धिक्कार व्हायला हवा की ब्राह्मणांच्या विरोधात एक कारस्थान म्हणून मनुस्मृतीला विरोध करायचा अशी मानसिकता ठेवू नका. त्यातलं चांगलं आहे ते घ्या ना. हिंदूंचा धर्मग्रंथ आहे तो, काय वाईट आहे त्यामध्ये? नाही, आणि तो फक्त हिंदूंचा आहे असं नाही तर म्यानमार, इंडोनेशिया या सगळ्या देशांमध्ये, अनेक देशांमध्ये मनुस्मृती हा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला गेलेला आहे. फिलिपाईन्समध्ये त्याचा पुतळा उभा केलेला आहे. म्हणजे नक्कीच त्यांनी काहीतरी चांगलं दिलं आणि त्याचा अभ्यास केला जातो. मग आपण वाईट आहे ते सोडून चांगल्याचा का नाही विचार करत, नुसतं वाईटावरतीच आपण लक्ष केंद्रित का ठीक आहे, करायचं? अतुलजी मी येतो तुमच्याकडे. मनुस्मृती संदर्भात ही चर्चा सुरू आहे. आपला प्रश्न पाहूयात आणि या प्रश्नावर आपण आपलं मत व्यक्त करू शकता. मनुस्मृतीची खुली विक्री होणं निषेधार्ह आहे का या विषयाचं मत आपण व्यक्त करू शकता. जय महाराष्ट्र या ट्विटरवर.